हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सफरसाठी डेप्युटी मॅनेजर आणि यूडीसीसाठी फायनान्शियल अकाउंटिंगचा मिक्स 50 MCQ सॉल्व करत आहे. हा आपला सेकंड व्हिडिओ आहे. याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी, जो की फक्त इंग्लिशमध्ये होता. ठीक आहे. आता हा जो व्हिडिओ आहे हा आपण कंबाईन घेत आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये, कारण की मराठीमध्ये जे मीडियमचे पण एक्झाम्स देणार आहे त्याच्यामुळे आपण हे दोन व्हिडिओ याच्यामध्ये सेपरेट बनवत आहे. जे एक व्हिडिओ जो राहणार तो सेपरेट इंग्लिशसाठी राहणार आणि सेकंड जो व्हिडिओ आहे तो इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये राहणार. दोघांमध्ये क्वेश्चन्स थोडे वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे दोन्ही व्हिडिओज बघा जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण इथे डेप्युटी मॅनेजरसाठी फायनान्शियल अकाउंटिंगचे मिक्स 50 MCQज. असेच आपण कॉस्ट मॅनेजमेंट, इन्कम टॅक्स, त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग असे सर्व जे टॉपिक्स आहे आपल्याजवळ ते सर्व आपण इथे 50-50 मिक्स MCQज बघणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळे कंबाईन टॉपिक मिळून सुद्धा आपण 50 MCQज बघू. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, अ कंपनी परचेस अ मशीन फॉर 10 lakh अँड स्पेंड 2 lakh ऑन इन्स्टॉलेशन. मार्केट व्हॅल्यू इज 9,50,000 अंडर AS 10. ॲट व्हॉट व्हॅल्यू शुड द मशीन बी रेकॉर्डेड. बघा काय म्हटलेलं आहे, एका कंपनीने 10 लाखाला मशीन खरेदी केली आणि 2 लाख इन्स्टॉलेशन खर्च केला. मार्केट व्हॅल्यू 9,50,000 आहे. AS 10 नुसार मशीन कोणत्या किमतीवर नोंदवावी. तर बघा ऑप्शन आहे 9,50,000, 10 lakh, 12 lakh अँड 11 lakh. तर इथे जर बघितलं, ॲज पर अंडर सेक्शन 10 प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट इज अ असेट रेकॉर्डेड ॲट कॉस्ट विच इन्क्लूड परचेस प्राइस अँड डायरेक्टली ॲट्रिब्युटेड टू बे एक्सपेन्सेस. म्हणून इथे जर आपण पाहिलं तर इथे 10,000 जे आहे ते मशीनची परचेस कॉस्ट आहे आणि 2,000 इन्स्टॉलेशन कॉस्ट आहे. म्हणून इथे करेक्ट आन्सर येईल 12 lakh. ओके. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग रिफ्लेक्ट गोइंग कन्सर्न ॲझम्पशन इन अकाउंटिंग. खालीलपैकी कोणता पर्याय लेखाशास्त्रातील गोइंग कन्सर्न गृहीतक दर्शवतो. बघा ऑप्शन आहे, फर्स्ट asset recorded at market value, second asset depreciate or useful life, third asset sold in liquidation value and fourth preparation account for only 3 months. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, asset depreciated over useful life मीन्स मालमत्तेवर उपयुक्त आयुष्यापर्यंत घसारा लावणे. ठीक आहे. बिकॉज depreciating over useful life assume business will continue to operate in future. This is the essence of going concern. Okay. नेक्स्ट, थर्ड, रेव्हेन्यू इज जनरली रिकॉग्नाइज्ड व्हेन. राजस्व सामान्यतः केव्हा ओळखले जाते. बघा ऑप्शन आहे, फर्स्ट पेमेंट इज रिसिव्ड, सेकंड ऑर्डर इज कन्फर्म, थर्ड गुड्स आर डिलिव्हर्ड अँड फोर्थ इनवॉइस इज रेज्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, गुड्स आर डिलिव्हर्ड. वस्तू वितरित केल्या जातात. बरोबर आहे. रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज्ड व्हेन रिस्क अँड रिवॉर्ड आर ट्रान्सफर्ड युजली ॲट द पॉइंट ऑफ डिलिव्हरी. नेक्स्ट, फोर्थ, विच एरर डज नॉट अफेक्ट द ट्रायल बॅलन्स. खालीलपैकी कोणती चूक ट्रायल बॅलन्सवर परिणाम करत नाही. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट पोस्टिंग ऑन रॉंग साईड, सेकंड रेकॉर्डिंग इनकरेक्ट अमाउंट, थर्ड कंप्लीट ओमिशन अँड फोर्थ रेकॉर्डिंग इन रॉंग अकाउंट विथ द रॉंग साईड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कंप्लीट ओमिशन, पूर्ण नोंद वगळणे. ठीक आहे. इफ एंट्री इज कम्प्लिटली ओमिटेड बोथ डेबिट अँड क्रेडिट साईड आर अनअफेक्टेड, द ट्रायल बॅलन्स स्टील टॅलीज. ओके. तसंच बघा, अकाउंट्स प्रोफेशनलची डेप्युटी मॅनेजरची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 12 सब्जेक्ट्स, 12,500 MCQज प्लस फ्री 10 प्रॅक्टिस सेट मिक्स त्याच्यामध्ये मिळणार आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. या PDFमध्ये जे क्वेश्चन्स आहे, क्वेश्चन, ऑप्शन्स, आन्सर आणि एक्सप्लेनेशन एकासोबत दिलेलं आहे आणि ही कम्प्लीट इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिफ्थ, अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम सेल ऑफ ओल्ड मशिनरीज. जुनी यंत्रणा विकून मिळालेली रक्कम काय प्रकार आहे. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट रेव्हेन्यू रिसिप्ट, सेकंड कॅपिटल रिसिप्ट, थर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड फोर्थ डेफर्ड इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॅपिटल रिसिप्ट, भांडवली प्राप्ती. ठीक आहे. सेल ऑफ फिक्स असेट लाईक मशिनरी इज वन टाइम इनफ्लो अँड ट्रीटेड ॲज अ capital receipt. Okay. Next, sixth, when a bill is renewed, which account is debited in drawer book. बिलचे नूतनीकरण केल्यास ड्रॉवरच्या खात्यामध्ये कोणते खाते डेबिट केले जाते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट
बिल्स रिसिवेबल, सेकंड कॅश, थर्ड डेटर्स अकाउंट अँड फोर्थ इंटरेस्ट अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डेटर्स अकाउंट. ठीक आहे. ओल्ड बिल इज कॅन्सल अँड अमाऊंट इज गेन अगेन ड्यू फ्रॉम डेटर्स, सो डेटर्स अकाउंट इज डेबिटेड. नेक्स्ट 7. इन सिंगल एंट्री क्रेडिट परचेस आर फाउंड युजिंग. सिंगल एंट्री पद्धतीमध्ये कर्ज खरेदी कशी शोधली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रायल बॅलन्स, सेकंड ओपनिंग अँड क्लोजिंग क्रेडिटर प्लस पेमेंट, थर्ड बँक स्टेटमेंट अँड फोर्थ कॅश फ्लो स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ओपनिंग अँड क्लोजिंग क्रेडिटर प्लस पेमेंट. सुरुवातीचे व शेवटचे देणेकरी प्लस केलेले पेमेंट्स, बिकॉज क्रेडिट परचेस इक्वल्स टू क्लोजिंग क्रेडिटर मायनस ओपनिंग क्रेडिटर प्लस पेमेंट मेड. ओके. नेक्स्ट 8. पार्टनर्स एंटाइटल्ड टू सॅलरी, फर्म सफर अ लॉस, हाऊ इज सॅलरी ट्रीटेड. भागीदाराला पगार द्यायचा आहे पण फर्मचा तोटा झाला आहे, मग पगार कसा हाताळला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर, सेकंड पेड ओनली इन प्रॉफिट, थर्ड क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अँड फोर्थ डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल. भागीदाराच्या भांडवल खात्यात जमा केला जातो. ठीक आहे. पार्टनर्स सॅलरी इज अ अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट, हेन्स क्रेडिटेड टू कॅपिटल even if they are lost unless deeds say otherwise. Okay. Next 9. On dissolution realization loss is shared in. ठीक आहे. फर्म विघटनावेळी रिअलायझेशन वरील तोटा कशा प्रमाणात वाटला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅक्रिफायसिंग रेशियो, ठीक आहे, सेकंड गेनिंग रेशियो, थर्ड प्रॉफिट शेअरिंग रेशियो अँड फोर्थ इक्वल रेशियो. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो, नफा वाटप प्रमाणात. ओके. नेक्स्ट 10th. एंट्रन्स फी रिसिव्ड बाय नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज जनरली. गैर नफा संस्थेला मिळणारी प्रवेश फी सामान्यतः काय मानली जाते? ओके. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेव्हेन्यू इन्कम, थर्ड सेकंड डेफर्ड रेव्हेन्यू, थर्ड कॅपिटल रिसिप्ट अँड फोर्थ सस्पेन्स अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅपिटल रिसिप्ट, भांडवली प्राप्ती. ठीक आहे. एंट्रन्स फी इज युजली नॉन रिकरिंग अँड ऑफ कॅपिटल नेचर, हेन्स ट्रीटेड ॲज अ कॅपिटल रिसिप्ट. ओके. नेक्स्ट 11. विच इज नॉट शोन इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. खर्च व उत्पन्न खात्यात खालीलपैकी कोणती बाब दाखवली जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेप्रिसिएशन, सेकंड ॲक्वायर्ड इन्कम, थर्ड डोनेशन फॉर बिल्डिंग अँड फोर्थ आउटस्टँडिंग सॅलरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डोनेशन फॉर बिल्डिंग, इमारतीसाठी देणगी. ठीक आहे. डोनेशन फॉर स्पेसिफिक पर्पज आर कॅपिटल रिसिप्ट अँड आर शोन इन द बॅलन्स शीट, नॉट इन्कम अँड एक्सपेंडिचर. ओके. नेक्स्ट 12th. ट्रेडिंग अकाउंट इज यूज टू कॅल्क्युलेट. ट्रेडिंग खाते खालीलपैकी कोणती रक्कम मोजण्यासाठी वापरले जाते? तर बघा ऑप्शन आहे नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट, कॅश फ्लो, ऑपरेटिंग. हे सगळ्यांनाच माहिती आहे. सेकंड ग्रॉस प्रॉफिट, एकूण नफा. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट शो डायरेक्ट इन्कम अँड एक्सपेन्सेस गिविंग ग्रॉस प्रॉफिट. नेक्स्ट 13. डेप्रिसिएशन अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट इज कॅल्क्युलेटेड युजिंग. बघा इन्कम टॅक्स कायद्यानुसार घसारा कशा पद्धतीने मोजला जातो? तर बघा ऑप्शन आहे स्ट्रेट लाईन मेथड, सेकंड रिव्हॅल्युएशन मेथड, थर्ड रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड अँड फोर्थ ॲन्युइटी मेथड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड, लेखित मूल्य पद्धती. ठीक आहे. अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट डेप्रिसिएशन मस्ट बी कॅल्क्युलेटेड इन WDV मेथड ओनली. ओके. नेक्स्ट 14. लॉस ऑन रीइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर इज डेबिटेड टू. जप्त शेअर्स पुन्हा जारी करताना झालेला तोटा खालीलपैकी कोणत्या खात्यात डेबिट केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल रिझर्व, सेकंड फॉरफिटेड शेअर अकाउंट, थर्ड सिक्युरिटीज प्रीमियम अँड फोर्थ शेअर कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फॉरफिटेड शेअर्स. ठीक आहे. जप्त शेअर्स खाते. लॉस ऑन रिइश्यू इज ॲडजस्टेड अगेन्स्ट द अमाऊंट फॉरफिटेड अर्लियर अँड डेबिटेड टू द फॉरफिटेड शेअर अकाउंट. नेक्स्ट 15. चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड अपिअरिंग. ज्याचे धनादेश जारी झाले आहे पण सादर झाले नाहीत ते कुठे दिसतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅशबुक, सेकंड पासबुक, थर्ड बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट अँड फोर्थ बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. ठीक आहे. द टायमिंग डिफरन्स बिटवीन इश्युएन्स अँड प्रेझेंटेशन ऑफ चेक
is adjusted in bank reconciliation statement. Okay. Next 16. Which of the following is not a limitation of accounting? खालीलपैकी कोणती लेखाशास्त्राची मर्यादा नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बेस्ड ऑन हिस्टोरिकल कॉस्ट, सेकंड इग्नोर क्वालिटेटिव्ह फॅक्टर, थर्ड बेस्ड ऑन पर्सनल जजमेंट अँड फोर्थ प्रोव्हाइड फोरकास्टेड रिझल्ट. तर करेक्ट आन्सर आहे फोर प्रोव्हाइड्स फोरकास्टेड रिझल्ट. अंदाजित परिणाम देतं. ठीक आहे. अकाउंटिंग रेकॉर्ड पास्ट इव्हेंट, इट डज नॉट फोरकास्ट फ्युचर रिझल्ट्स. ओके. Next 17. If an error is located before trial balance, it is rectified by. जर चूक ट्रायल बॅलन्स पूर्वी आढळली तर ती कशाद्वारे सुधारली जाते? तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ फर्स्ट आहे सस्पेन्स अकाउंट, सेकंड जर्नल प्रॉपर, थर्ड डेबिट नोट अँड थर्ड कॅश बुक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड जर्नल प्रॉपर. ठीक आहे. Error found before the trial balance are corrected through journal entries in journal proper. Okay. Next 18. बघा काय म्हटलेलं आहे 18 की कॅरेज आउटवर्ड इज शोन इन. आउटवर्ड वहन खर्च कॅरेज आउटवर्ड कुठे दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड बैलेंस शीट अँड फोर्थ मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा खाते. ठीक आहे. कॅरेज आउटवर्ड इज सेलिंग और डिस्ट्रीब्यूशन एक्सपेंस अँड अपियर्स इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. नेक्स्ट 19. बघा काय म्हटलं डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर इज रेकॉर्डेड ॲज. पुरवठादारांकडून मिळालेली सवलत खालीलपैकी कोणत्या स्वरूपात नोंदवली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिडक्शन इन परचेस, सेकंड इनडायरेक्ट इन्कम, थर्ड कैपिटल प्रॉफिट एंड फोर्थ रिबेट. द करेक्ट आंसर है सेकंड इनडायरेक्ट इनकम. ठीक है. डिस्काउंट फ्रॉम क्रेडिटर इज कंसिडर्ड इनडायरेक्ट इनकम एंड शोन इन द प्रॉफिट एंड लॉस अकाउंट. नेक्स्ट 20. ऑन ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर कॅपिटल इज ऍडजस्टेड युजिंग. भागीदारामध्ये नवीन भागीदार घेतल्यावर त्याचे भांडवल कशाच्या आधारावर समायोजित केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅक्रिफायसिंग रेशियो, सेकंड रिव्हॅल्युएशन अकाउंट, थर्ड गेनिंग रेशियो अँड फोर्थ कॅश अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सॅक्रिफाइंग रेशियो मीन्स त्याग प्रमाण. ठीक आहे. वेन पार्टनर इज ओमिटेड द कॅपिटल इज ऍडजस्टेड बेस्ड ऑन शेअर सॅक्रिफाइस बाय ओल्ड पार्टनर्स. ओके. नेक्स्ट 21. इनकम टॅक्स पेड बाय सोल प्रोप्रायटर फॉर पर्सनल इन्कम इज. एकमेव व्यावसायिकाने वैयक्तिक उत्पन्नासाठी भरलेला उत्पन्न कर काय मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे बिझनेस एक्सपेन्स, सेकंड असेट, थर्ड ड्रॉइंग अँड फोर्थ लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ड्रॉइंग. ठीक आहे. इट्स अ पर्सनल एक्सपेन्स नॉट अ बिझनेस रिलेटेड, सो इट्स ट्रीटेड ॲज ड्रॉइंग. नेक्स्ट 22. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर इज क्रेडिटेड ऑन. थकबाकीदारांवरील सवलतीसाठी तरतूद खालीलपैकी कोणावर केली जाते? तर बघा ऑप्शन आहे नेट सेल, सेकंड टोटल डेटर्स, थर्ड गुड डेटर्स अँड फोर्थ ऑल अकाउंट रिसेबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड गुड डेटर्स आफ्टर बॅड डेट्स अँड प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स. ठीक आहे. ओनली रिअलायझेबल मीन्स गुड्स डेटर्स आर कन्सिडर्ड फॉर डिस्काउंट प्रोव्हिजन. ओके. Next 23. A partnership firm has a fluctuating capital. Interest on capital is calculated on. फ्लक्च्युएटिंग भांडवल असलेल्या भागीदारी फर्म मध्ये भांडवलावर व्याज कशावर आधारित मोजले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओपनिंग बॅलन्स, सेकंड क्लोजिंग बॅलन्स, थर्ड मंथली बॅलन्स अँड फोर्थ एव्हरेज कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मंथली बॅलन्स, मासिक शिल्लकवर. ठीक आहे. इन फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड इंटरेस्ट इज कम्प्युटेड ऑन पिरियडिक और मंथली बॅलन्सेस. Next 24. Which document is used to correct overcasting of sale book? विक्री पुस्तकेतील अधिक नोंद ओव्हरकास्टिंग दुरुस्त करण्यासाठी कोणता दस्तावेज वापरला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेबिट नोट, सेकंड क्रेडिट नोट, थर्ड जर्नल वाउचर अँड फोर्थ रेक्टिफिकेशन एंट्री. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्रेडिट नोट. वेन सेल्स आर रेकॉर्डेड इन एक्सेस द क्रेडिट नोट इज इश्यूड टू द करेक्टेड. Next 25. A company reissue forfeited share at discount. The discount is limited to. कंपनी जेव्हा जप्त केलेले शेअर सवलती पुन्हा जारी करते तेव्हा सवलतीची मर्यादा काय असते?
बघा ऑप्शन आहे 0. सेकंड फेस व्हॅल्यू ऑफ शेअर. थर्ड अमाउंट फॉरफिटेड अँड फोर्थ प्रीमियम ऑन इश्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अमाउंट फॉरफिटेड, जप्त केलेली रक्कम जी असते. ठीक आहे. द मॅक्झिमम डिस्काउंट अलाउड ऑन री इश्यू इक्वल टू द अमाउंट ऑलरेडी फॉरफिटेड. ओके. नेक्स्ट 26. Which principle says that same accounting policy should be used every year? खालीलपैकी कोणता सिद्धांत दरवर्षी एकसारख्या लेखा पद्धती वापरण्याची आवश्यकता सांगतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅचिंग प्रिन्सिपल, सेकंड फुल डिस्क्लोजर प्रिन्सिपल, थर्ड कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल अँड फोर्थ कन्झर्वेटिझम प्रिन्सिपल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल. ठीक आहे. This principle ensure comparability of financial statement over a year. Next 27. Income received in advance is shown as. अगाऊ मिळालेले उत्पन्न खालीलपैकी कुठे दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट करंट असेट, सेकंड डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, थर्ड मिक्स लायबिलिटी अँड फोर्थ रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लायबिलिटी मीन्स देअर. ठीक आहे. Since the service or product is yet to be delivered, the advance income is treated as liability. Okay. Next 28. When preparing financial of not for profit organization, ठीक है, subscription due but received is shown as. गैर नफा संस्थेच्या हिशोबात देय परंतु न मिळालेली वर्गणी कशी दर्शवली जाते? तर बघा ऑप्शन आहे लायबिलिटी, सेकंड अक्युअर्ड इन्कम, थर्ड डेफर्ड इन्कम अँड फोर्थ कॉन्टिजेंट असेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अक्युअर्ड इन्कम, थकलेले उत्पन्न. ठीक आहे. इट इज रिलेटेड टू करंट इयर बट नॉट एट रिसीव्ड, शो ॲज अ अक्युअर्ड इन्कम. ठीक आहे. नेक्स्ट 29. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रीटेड ॲज डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर? खालीलपैकी काय पुढे ढकललेला महसुली खर्च मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेंट पेड, second prepaid insurance, third heavy advertisement expense for new launch and for discount allowed. The correct answer है third heavy advertisement expense for new launch, नवीन लॉन्च साठी मोठा जाहिरात खर्च. ठीक है. नेक्स्ट 30. which of the following will not be recorded in the book? खालीलपैकी कोणती घटना खाती पुस्तकात नोंदवली जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ असेट, सेकंड owners take goods for personal use, third death of the employee and fourth payment of salary. The correct answer है third death of employee. It's not a financial event, hence not recorded in the books of account. Next 31. If depreciation is not a charge in books, which concept is violated? जर घसारा नोंदवला गेला नाही तर कोणता संकल्प नियमात मोडला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्सिस्टन्सी, सेकंड गोइंग कंसर्न, थर्ड मॅचिंग अँड फोर्थ फुल डिस्क्लोजर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मॅचिंग मीन्स जुळवणी. ठीक आहे. द मॅचिंग प्रिन्सिपल रिक्वायर दॅट एक्सपेन्सेस लाईक डेप्रिसिएशन बी मॅच विथ द रेव्हेन्यू ऑफ द सेम पिरियड. ओके. नेक्स्ट 32. आउटस्टँडिंग रेंट इज शोन इन फायनान्शियल अकाउंट्स ॲज. थकलेले भाडे अंतिम खात्यामध्ये कसे दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिडक्टेड फ्रॉम रेंट, सेकंड ॲडेड टू द असेट, थर्ड added to rent and shown as liability and fourth ignored. The correct answer है third added to rent and shown as liability. भाड्यात जोडले जाते व देयक म्हणून दाखवले जाते. ठीक है. It is added to rent in profit and loss account and shown as a current liability in balance sheet. ठीक है. Next 33. Debenture interest is shown in the statement of profit and loss under. बघा डेबेंचर्सवरील व्याज प्रॉफिट अँड लॉस खात्यामध्ये कोणत्या विभागात दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग एक्सपेन्स, सेकंड फायनान्स कॉस्ट, थर्ड अदर इन्कम अँड फोर्थ रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फायनान्स कॉस्ट, वित्तीय खर्च. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन डेबेंचर इज अ फायनान्स कॉस्ट ॲज पर शेड्यूल 3 ऑफ द कंपनी ॲक्ट. ओके. नेक्स्ट 34. When trial balance does not tally and the error cannot be located, where is done? जर ट्रायल बॅलन्स जुळत नसेल आणि चूक सापडत नसेल तर काय केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिपेअर रिवाइज लेजर, सेकंड कॅरी फॉरवर्ड ॲज अ सस्पेन्स अकाउंट,
थर्ड इग्नोर द डिफरन्स अँड फोर्थ ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॅरी फॉरवर्ड ॲज अ सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स खात्यात वर्ग केला जातो. ठीक आहे. टेम्पररी डिफरन्स आर शोन इन सस्पेन्स अकाउंट टिल एरर्स आर लोकेटेड. ओके. तसंच बघा अकाउंट्स डेप्युटी मॅनेजरची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे. 12 टॉपिक्स म्हणजे 12 सब्जेक्ट्स, 12,500 MCQs टोटली इंग्लिशमध्ये आहे. क्वेश्चन, ऑप्शन, आन्सर, एक्सप्लेनेशन एकाच टाइमला दिलेला आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 35. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ कॅश इक्विव्हॅलंट ॲज पर AS3. AS3 नुसार खालीलपैकी कोणता रोख समतुल्य कॅश इक्विव्हॅलंट नाही. बघा ऑप्शन आहे ट्रेझरी बिल, सेकंड कमर्शियल पेपर, थर्ड इक्विटी शेअर अँड फोर्थ डिमांड डिपॉझिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स आर नॉट कन्सिडर्ड कॅश इक्विव्हॅलंट ड्यू टू प्राइस व्होलॅटिलिटी. ओके. नेक्स्ट 36. अ डेबिट बॅलन्स इन बँक कॉलम ऑफ कॅश बुक इंडिकेट. रोकड पुस्तिकेच्या बँक स्तंभातील डेबिट शिल्लक काय दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओव्हरड्राफ्ट, सेकंड फेवरेबल बॅलन्स, थर्ड एरर अँड फोर्थ लॉस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फेवरेबल बॅलन्स, अनुकूल शिल्लक. ठीक आहे. अ डेबिट इन द बँक कॉलम मीन्स कॅश इज अवेलेबल इन द बँक अकाउंट. नेक्स्ट 37. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डेबेंचर इज शोन ॲज. डेबेंचर्स वरील इश्यूवरील सवलत खालीलपैकी कशामध्ये दाखवली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट करंट असेट, सेकंड मिसलेनियस एक्सपेंडिचर, थर्ड लॉन्ग टर्म लायबिलिटी अँड फोर्थ करंट लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, मिसलेनियस एक्सपेंडिचर. ठीक आहे. विविध खर्च. इट इज ट्रीटेड ॲज अ फिक्शियस असेट अँड शोन अंडर मिसलेनियस एक्सपेंडिचर अंटिल रिटर्न ऑफ. ओके. नेक्स्ट 38. व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक इज बेस्ड ऑन. शेवटच्या साठ्याचे मूल्यांकन कोणत्या आधारावर केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट प्राइस, सेकंड नॉट रिअलायझेबल व्हॅल्यू, नेट रिअलायझेबल व्हॅल्यू, थर्ड मार्केट प्राइस अँड फोर्थ लोअर ऑफ कॉस्ट और NRV. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, लोअर ऑफ कॉस्ट और NRV. ॲज पर AS2 क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट अ लोअर ऑफ कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. Next 39. In revaluation, if asset value is increased, it is. पूर्ण मूल्यांकन करताना मालमत्तेचे मूल्य वाढल्यास काय केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रेडिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, सेकंड डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, थर्ड इग्नोर्ड अँड फोर्थ डेबिटेड टू कॅपिटल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट क्रेडिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. पूर्ण मूल्यांकन खात्यात जमा केले जाते. इन्क्रीज इन व्हॅल्यू इन गेन क्रेडिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ओके. Next 40. In case of retirement of partner, the balance in goodwill account is. भागीदार निवृत्त झाल्यास गुडविल खात्यातील शिल्लक कशी हाताळली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिटर्न ऑफ अमॉंग रिमेनिंग पार्टनर, सेकंड क्रेडिटेड टू रिटर्निंग पार्टनर ओनली, थर्ड ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व अँड फोर्थ नॉट ॲडजस्टेड. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिटर्न ऑफ अमॉंग रिमेनिंग पार्टनर. उर्वरित भागीदारांमध्ये वजाबाकी केली जाते. ठीक आहे. रिमेनिंग पार्टनर्स रिटर्न ऑफ द गुडविल इन गेनिंग रेशियो. ओके. नेक्स्ट 41. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन इज. करासाठी केलेली तरतूद ही काय मानली जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट करंट असेट, सेकंड अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट, थर्ड नॉन करंट लायबिलिटी अँड फोर्थ करंट लायबिलिटी. करेक्ट आन्सर आहे फोर्थ करंट लायबिलिटी, चालू देय. ठीक आहे. नेक्स्ट 42. द मेन पर्पज ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज टू ॲसर्टन. ट्रेडिंग खात्याचा मुख्य उद्देश काय ठरवण्यात असतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंट कंपेअर रेव्हेन्यू विथ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड टू फाइंड ग्रॉस प्रॉफिट. ओके. नेक्स्ट 43. इफ पार्टनर्स ब्रिंग प्रीमियम फॉर गुडविल इट इज शेअर्ड अमॉंग द एक्झिस्टिंग पार्टनर इन. भागीदार गुडविलसाठी प्रीमियम आणतो तेव्हा ती रक्कम विद्यमान भागीदारांमध्ये कशा प्रमाणात वाटली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इक्वल रेशियो, सेकंड ओल्ड रेशियो, थर्ड सॅक्रिफायसिंग रेशियो अँड फोर्थ न्यू रेशियो. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सॅक्रिफायसिंग रेशियो. ठीक आहे. द गुडविल प्रीमियम इज शेअर्ड बाय ओल्ड पार्टनर इन द रेशियो ऑफ सॅक्रिफायसिंग मेड. ओके. नेक्स्ट 44. बँक चार्जेस आर शोन इन कॅश बुक ऑन द. बँक शुल्क रोख पुस्तके कुठल्या बाजूला दाखवले जाते. बघा ऑप्शन आहे क्रेडिट साइड, डेबिट साइड,
कॉन्ट्रा कॉलम अँड नॉट रेकॉर्डेड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट क्रेडिट साइड, जमा बाजूस. ठीक आहे. बँक चार्जेस रिड्यूस बँक बॅलन्स, रेकॉर्ड ऑन क्रेडिट साइड ऑफ कॅश बुक. Next, 45. The closing balance of suspense account after all errors are corrected should be. सर्व चुका दुरुस्त केल्यावर सस्पेन्स खात्यातील अंतिम शिल्लक कशी असावी? तर बघा ऑप्शन आहे पॉझिटिव्ह, 0, कॅरी फॉरवर्ड, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, 0, 0. Once all error are rectified, suspense account must balance to 0. Next, 46. प्रीपेड सॅलरी इज शोन ॲज. आगाऊ वेतन कशा स्वरूपात दाखवले जाते? तर मग ऑप्शन आहे करंट लायबिलिटी, एक्सपेन्स, करंट असेट, डेफर्ड इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, करंट असेट. प्रीपेड एक्सपेन्सेस गिव्ह फ्युचर बेनिफिट, शोन ॲज अ करंट असेट. नेक्स्ट 47. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज शोन इन बॅलन्स शीट ॲज. पुढे ढकललेला महसुली खर्च ताळेबंदात कसा दाखवला जातो? तर बघा ऑप्शन आहे असेट, लायबिलिटी, कॅपिटल रिझर्व, मिसलेनियस एक्सपेंडिचर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, मिसलेनियस एक्सपेंडिचर मीन्स विविध खर्च. ठीक आहे. सच एक्सपेंडिचर आर अमोर्टाइज ओव्हर इयर अँड शोन अंडर मिसलेनियस एक्सपेन्सेस. ओके. नेक्स्ट 48. इन केस ऑफ डिझॉल्युशन अनरेकॉर्डेड लायबिलिटीज आर. भागीदाराचे विघटन होताना नोंद न झालेली देयके कशी हाताळावी जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इग्नोर्ड, सेकंड, पेड फ्रॉम रिअलायझेशन प्रोसीड, थर्ड, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट अँड फोर्थ, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, पेड फ्रॉम रिअलायझेशन प्रोसीड्स. ठीक आहे. वसूल खात्यातून भरपाई केली जाते. सच लायबिलिटी थ्रू अनरेकॉर्डेड, ठीक आहे, आर सेटल फ्रॉम रिअलायझेशन प्रोसीड्स. नेक्स्ट 49. गुड्स गिवन एज अ फ्री सॅम्पल आर शोन ॲज. फ्री सॅम्पल म्हणून दिलेला माल कशा स्वरूपात दाखवला जातो? तर बघा ऑप्शन आहे परचेस, सेल, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस अँड बॅड डेट्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, जाहिरात खर्च. ठीक आहे. फ्री सॅम्पल्स आर गिवन टू प्रमोट प्रोडक्ट, कन्सिडर ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस. नेक्स्ट 50. रिडम्पशन ऑफ डिबेंचर बाय परचेस इन ओपन मार्केट बिफोर फेस व्हॅल्यू रिझल्ट इन. डिबेंचर्स दर्शनी मूल्यापेक्षा कमी किमतीने उघड बाजारात खरेदी करून रिडीम केल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, लॉस, सेकंड, कॅपिटल रिझर्व, थर्ड, रेव्हेन्यू अँड फोर्थ, जनरल रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॅपिटल रिझर्व, भांडवली राखीव निधी. ठीक आहे. प्रॉफिट अर्न ड्यू टू सच रिडम्पशन इन कॅपिटल इन नेचर शो अंडर कॅपिटल रिझर्व. ओके. तसंच बघा अकाउंट्स एलडीसी साठी ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे, कंबाईन इंग्लिश अँड मराठी, मॉक टेस्ट पीडीएफ अवेलेबल आहे, डेप्युटी मॅनेजरची न्यू पीडीएफ अवेलेबल आहे ऑल इन वन. तसंच रिव्हिजन बेस्ड एमसीक्यू पीडीएफ अवेलेबल आहे आणि प्रॉब्लेम्स अँड फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.